हाय फ्रेंड्स, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपला जो पहिला चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स अर्थातच सजीव आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, तर या संदर्भात आपण महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर सर्वप्रथम बायोडायव्हर्सिटी काय आहे, ज्याला आपण जैवविविधता म्हणतो. तर सजीवांचे सामान्यतः आपण 3 गटामध्ये वर्गीकरण करत असतो. पहिला गट आहे वनस्पती अर्थातच प्लांट्स, दुसरा आहे प्राणी अर्थातच ॲनिमल्स आणि तिसरे आहे सूक्ष्मजीव अर्थातच मायक्रो ऑर्गॅनिझम. मात्र ही जी प्रचंड प्रमाणात डायव्हर्सिटी अर्थातच बायोडायव्हर्सिटी पृथ्वीवर आहे, तर या सर्वांचा आपण प्रत्येक सजीवांचा स्वतंत्र असा अभ्यास करू शकत नाही आणि यासाठी शास्त्रज्ञांनी काही पद्धतींचा अर्थातच वर्गीकरणाचे काही प्रयत्न केले. तर वर्गीकरण अर्थातच क्लासिफिकेशन करताना कोणकोणत्या वैज्ञानिकांनी कोणत्या पद्धतीचे गट किंवा उपगट केले, तर त्याचा अभ्यास आपण या तासिकेमध्ये करणार आहोत. तर सर्वप्रथम 2011 जे सेन्सेस अर्थातच जी जनगणना आहे, तर त्यानुसार 87 मिलियन्स ऑफ स्पेसीज अर्थातच 20 दशलक्ष एवढ्या प्रजाती सजीवांच्या पृथ्वीवर उपलब्ध आहेत. आता एवढ्या स्पेसीज जर पृथ्वीवर असतील तर निश्चितच या सर्व सजीवांचं जे जैविक वर्गीकरण, ज्याला आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणू, तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि बायोलॉजिकल क्लासिफिकेशनला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर ती व्याख्या असेल प्रोसेस ऑफ डिवाइडिंग ऑर्गॅनिझम इनटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तर या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जर आपण ग्रुप्स आणि सब ग्रुप अर्थातच गट आणि उपगट यामध्ये त्यांना जर डिवाइड करत असू, त्यांची विभागणी करत असू, तर निश्चितच या प्रोसेसला, या पद्धतीला आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणू अर्थातच जैविक वर्गीकरण. आता वर्गीकरणाचा पहिला प्रयत्न करणारे जे शास्त्रज्ञ आहेत ते आहेत कार्ल लिनियस. आता त्यांनी 1735 अर्थातच 1735 मध्ये सजीवांचे वर्गीकरण 2 किंगडम्स मध्ये केलं. आणि पहिला होता व्हेजिटेरिया अर्थातच वनस्पती आणि दुसरा आहे ॲनिमेलिया अर्थातच प्राणी. म्हणून सजीवांचं 2 सृष्टीत विभागणी कार्ल लिनियस यांनी केली. आणि पहिला गट होता व्हेजिटेरिया आणि दुसरा जी सृष्टी होती ती होती ॲनिमेलिया. सृष्टीला आपण इंग्रजीमध्ये किंगडम म्हणतो. ओके. देन त्यानंतरचे पुढचे शास्त्रज्ञ आहे हेकेल यांनी सजीवांचं जे क्लासिफिकेशन आहे हे 1866 अर्थातच 1866 या वर्षी केलं. आणि त्यांनी सजीवांचे एकूण 3 गट या ठिकाणी केले किंवा 3 किंगडम मध्ये विभागणी केली. पहिला आहे प्रोटिस्टा, सेकंड प्लांट्स आणि तिसरा आहे ॲनिमल्स. आणि म्हणून हेकेल यांनी सजीवांच्या ज्या 3 सृष्टीमध्ये 3 किंगडम्स मध्ये जे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन केलं त्यामध्ये प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स असे ते 3 किंगडम्स आहेत.
देन तिसरा प्रयत्न चॅटन या शास्त्रज्ञांनी केला 1925 आणि त्यांनी सजीवांचे 2 ग्रुप्स केले. यामध्ये पहिला ग्रुप होता प्रोकॅरियोट्स आणि दुसरा आहे यूकॅरियोट्स. आता आपल्याला माहित आहे की पेशींचे 2 प्रकार असतात, आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आधी केंद्रकी पेशी ज्यामध्ये परफेक्ट बाउंड न्यूक्लियस म्हणजे जे केंद्रकाचं एक निश्चित आवरण नसतं त्याला आपण आधी केंद्रकी पेशी म्हणतो, अर्थातच प्रोकॅरियोटिक सेल. आणि त्या प्रोकॅरियोटिक सेल असणारे सजीव त्यांना म्हणू आपण प्रोकॅरियोट्स. आणि जो दुसरा प्रकार आहे यूकॅरियोट्स, तर यामध्ये असे ऑर्गॅनिझम की ज्यांची बॉडीमध्ये यूकॅरियोटिक टाईपची सेल असते, अर्थातच दृश्य केंद्रकी पेशी असणारे जे सजीव आहेत तर त्यांचं वर्गीकरण यूकॅरियोट्स या गटामध्ये चॅटन यांनी केलं. आणि निश्चितच यूकॅरियोट्स जे आहेत तर त्यांच्यामध्ये परफेक्ट बाउंड न्यूक्लियस असतात आणि काही सेल ऑर्गॅनिल्स जसे की मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका असेल, त्यानंतर गोल्जी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, तर असे जे महत्वाचे अवयव आहेत पेशीचे तर ते ज्या पेशीमध्ये असतात त्याला आपण यूकॅरियोटिक सेल म्हणतो. आणि ते यूकॅरियोटिक अर्थात दृश्य केंद्रकी पेशी असणारे सजीव त्यांना म्हणायचं यूकॅरियोट्स. त्यानंतर पुढचा जो वर्गीकरणाचा प्रयत्न केला तो केला कोपलँड या शास्त्रज्ञांनी. वर्ष आहे 1938 आणि कोपलँड यांनी सजीवांचं 4 सृष्टी अर्थातच 4 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलं. फर्स्ट इज मोनेरा, सेकंड इज प्रोटिस्टा, थर्ड वन इज द प्लांट्स अँड लास्ट वन इज द ॲनिमल्स. सो 1938 मध्ये कोपलँड यांनी ज्या 4 किंगडम मध्ये सजीवांचं क्लासिफिकेशन केलं ते आहेत मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स. आणि त्यानंतर जो शेवटचा प्रयत्न केला तो केला रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी आणि तो प्रयत्न केला त्यांनी 1969. आणि जे की एक परिस्थितीकी तज्ञ होते, ओके, इकॉलॉजिस्ट. तर त्यांनी जे एकूण 5 सृष्टीमध्ये 5 किंगडम मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं. आणि त्यामध्ये किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमेलिया अशा 5 किंगडम्स मध्ये सजीवांचं त्यांनी क्लासिफिकेशन केलं. आणि आजही रॉबर्ट व्हिटाकर यांची जी पंचसृष्टी म्हणजे 5 किंगडम सिस्टीम आहे ती आपण वाईडली ऍक्सेप्ट करतो, म्हणजे पूर्णपणे आपण ते स्वीकारतो आणि तिचा आपण म्हणजे वैज्ञानिक विश्वानं त्याचा स्वीकार केलेला आहे. यामध्ये जे किंगडम मोनेरा आहे यांचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये असणारे सर्व सजीव हे युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक असतात. त्यानंतर प्रोटिस्टामध्ये जर पाहिले आपण तर युनिसेल्युलर यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतात. आणि किंगडम फंगाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर हे मल्टी सेल्युलर यूकॅरियोटिक टाईपचे ऑर्गॅनिझम्स आहेत. पैकी ॲनिमल्स मध्ये सेल वॉल ही अब्सेंट असते, ती आपल्याला फंगी आणि प्लांटी मध्ये दिसून येईल. मात्र यांच्यामध्ये सुद्धा जे फंगी आहेत हे स्वतःचा अन्न स्वतः तयार करत नाही, म्हणजे ते ॲटोट्रॉप्स नाही. ॲटोट्रॉप्स फक्त प्लांटी आहे ज्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे आणि फोटोसिंथेसिस या प्रोसेसनं ते स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकतात. तर रॉबर्ट व्हिटाकर यांची जी 5 किंगडम सिस्टम आहे ही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करू. आणि त्यानंतर हे पण पाहू की त्यांनी सजीवांचं जे
क्लासिफिकेशन आहे, तर हे करत असताना ऍक्च्युअल कोणता क्रायटेरिया वापरला, म्हणजे वर्गीकरणासाठी कोणते निकष त्यांनी विचारात घेतले, हे सुद्धा आपण डिस्कस करू. सो थँक्यू.